बुधवार म्हणलं आणि संडे म्हणलं, शुक्रवार म्हणलं की आपण झणझणीत चिकन, मटण, नॉनव्हेज वगैरे बनवून खातो. आणि चिकन म्हणजे ते सर्वांच्याच आवडीचं असतं. चिकनला बनवायचे वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत. स्पेशल अशी ग्रेव्ही वगैरे वाटूनसुद्धा छान अशी चिकन ग्रेव्ही बनवतात. आज मी तुम्हाला इतकी छान आणि मस्त अशी झणझणीत चमचमीत चिकन रस्स्याची भाजी दाखवणार आहे. इतकी भारी आणि टेस्टी लागते ना, तुम्ही खाता क्षणी तुम्हाला इतकी आवडणार नाही. तरीवाली चिकन रस्सा भाजी, काहीही विशेष साहित्य न वापरता इतका छान हा चिकन तरीवाला मसाला तयार होतो ना. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. ते बघू शकता इकडे हे मी ना 1-1.5 किलो ना चिकन आणलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता मी ना ह्याला मस्त अद्रक लसूण लावून ठेवून देणार आहे आणि त्यानंतर ह्याला चांगलं शिजून घेणार आहे. हळद मीठ लावून मस्तपैकी जसं आपण चिकन वाफवून घेतो ना तसं घेणार आहे. आणि मग त्यानंतर मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे, कारण मला हे 15 मिनटं आता ठेवून द्यायचं आहे. तर हे असं चिकन स्वच्छ धुवून मस्त मिडियम आकाराचे स्लाईस याचे काढून घ्यायचे, म्हणजे कट करून घ्यायचे पीस. आणि आपण ह्याच्यामध्ये मसाला काय वापरायचा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, लसूण घेतला आहे, भरपूर लसूण वापरायचा आहे. अद्रक आहे, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं. त्यानंतर इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता थिक ग्रेव्ही बनवायची त्यामुळे आपल्याला हे खोबऱ्याचा वापर चांगला करायचा आहे. इकडे तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता. आणि हे असे ओलं खोबऱ्याचे पातळ काप करायचे असेल आणि याच्यातलं लागेल तेवढंच वापरायचं आहे. हे अख्खं एक नारळ कट करून घेतलेलं आहे. त्यात आपल्याला काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सर्वप्रथम आपण हे खोबरं टाकून घ्यायचं आहे कट केलेलं. तर खडे मसालेसुद्धा तुम्ही ह्या स्टेजवर टाकू शकता. तर मी खडे मसाल्याचा वापर केला नाही, कारण मी जो गरम मसाला वापरणार आहे ना तो इतका छान मसाला आहे ना, त्याच्यामध्ये पूर्णपणे असं फ्लेवर इतका भारी येतो ना खड्या मसाल्याचा, की मी खडे मसाले त्याच्यात वापरतच नाही. आता बघा, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक लसूण, हे बघा अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं टाकलेलं आहे. इथं आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, मीठ वगैरे काही टाकायचं नाही, कारण मी चिकन शिजवता वेळेस थोडं मीठ टाकलं आहे आणि नंतर आपल्याला मग रश्श्यामध्ये थोडं टाकायचं आहे. तर ही अशी याची थिक अशी पेस्ट तयार होती. हे बघा, ह्या अशा थिकनेस पणामुळं ना काय होतं, आपली ग्रेव्ही ना खूप मस्त अशी थिक होऊन जाते, म्हणजे अशी पातळ पातळ वाटत नाही. म्हणून अशी जाडसर थोडीशी वाटायची, म्हणजे बारीक करायची पण जाडसर वाटायची. हे बघा असं, हे असं मस्त तयार होती. तर चला आपण करूया पुढची प्रोसेस. तर मी हे बघा, हे याच्यातलं काढून घेतलं आहे मसाला वाटीमध्ये, कारण भरपूर झाला होता आणि छोटं भांडण होतं ते, त्यामुळं चिकन. आता हे बघा गरम वाफा निघत आहेत, म्हणजे आत्ताच मी उतरवलं आहे गॅसवरून शिजवलेलं चिकन आणि एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे. इकडे बघू शकता इतकं छान नरम सॉफ्ट असं, म्हणजे गरम लागते, मला पकडतासुद्धा येत नाही. तर खूप मस्त असं नरम झालेलं आहे चांगलं. हे बघा, बघितलं खाऊन टाकलं आहे. तर हे बघा मस्त झालेलं आहे. तर आपण पुढची प्रोसेस करूया. तर मोठी कढाई घ्यायची, कारण आपल्याला भाजी भरपूर बनवावी लागते चिकन मटनची. तर त्यामुळे आता आणि तेल पण चांगलंच वापरायचं. तर तरी जर आपल्याला आणायची कालवणाला कोणताही असू द्या, तर त्या कालवणाला किंवा भाजीला ना तेल चांगलं वापरायचं, जेणेकरून मस्त अशी तरी तयार होते. तर मी इथं मस्त तेल वापरलेलं आहे आणि कढीपत्त्याचे पाने टाकते तडतडून व्हायला. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही जर खडे मसाले टाकलेले ह्या स्टेजवर तरी पण मस्त आहे. तर आता थोडेसे तडतडून झाले की मग आपण याच्यामध्ये कांदा टमाटर जे मी बारीक चिरून ठेवलेलं आहे, हे बघा असं मिक्सच करून ठेवले कांदा टमाटर. चिकन ग्रेव्ही सगळेजण आवडीने खातात आणि मला तर खूपच आवडतं आणि मी अशी पद्धतीनं ही प्रोसेस नेहमीच करते, कारण खूप सिंपल पद्धत आहे. काही असं वेळ लागत नाही किंवा काही असे विशेष त्याच्यामध्ये साहित्य वापरायची गरज नाही. मला झटपट मला ना खाऊ वाटलं तर चिकन तर मी अशाच प्रकारे बनवते. आणि कधी हिरव्या मिरचीचं खाऊ वाटलं म्हणजे मसाल्याचं मसाल्याचं, तर ना मी लाल मसाला स्किप करते आणि फक्त इथं वाटण करता वेळेस मिरची टाकते. त्यात खोबरं अद्रक लसूणमध्ये मिरची टाकून घ्यायचे, म्हणजे हिरवा मसाल्याचा किंवा ग्रेव्ही बनवू शकता. तर थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये बघा मस्त असं छान असं कांदा टमाटर कढीपत्ता आपलं तेलामध्ये परतून होत आहे. तर मग हे आपण वाटण करून घेतलेलं ना हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं. इतकं सारं आपण हे वाटण टाकून घेतलेलं आहे. आता ओल्या खोबऱ्याचा खूप चांगला फायदा, कारण ओल्या खोबऱ्याला ऑलरेडी चांगलं तेल पण सुटतं आणि दुसरी गोष्ट फ्लेवरसुद्धा चांगला येतो. पण आजकाल काय मार्केटमध्ये भेटायला लागला आहे रेडीमेड खोबऱ्याचा केस, आणि तोसुद्धा तुम्ही वापरू शकता, काही हरकत नाही. हे बघा
मस्त याला तेल सुटत चाललं. याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला मसाले नाही टाकायचे, थोड्या वेळ असं 1-2 मिनटं हे खोबऱ्याचं वाटण आहे ना ह्याला परतून द्यायचं थोडं तेलामध्ये. म्हणजे काय होतं याच्यामधला थोडासा कच्चापणा निघून जातो. आणि खोबऱ्याला चांगलं फ्राय करायचंच, म्हणजे परतून घ्यायचं चांगलं, जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जातो. हे बघा हे नरम सॉफ्ट आपलं हे खोबऱ्याचं जी ग्रेव्ही केली ना आपण ती अशी नरम सॉफ्ट होत चालली आहे. आता आपण याच्यामध्ये आपले जे डेली रुटीनचे मसाले आहेत आपण ते टाकून घ्यायचे. सिंपल प्रोसेस आहे, अगदी सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. आता इथं मी 3 चमचे मसाला टाकला आहे भरून मस्त, कारण की झणझणीत आणि स्पायसी चिकन असो, मटन असो किंवा मच्छी रस्सा असो, जोपर्यंत झणझणीत तिखट असं लागत नाही ना भूकच मिटत नाही. आता गरम मसाला बघा मी इथं 2-2.5 चमचे टाकून घेतला आहे. हा गरम मसाला खूप स्पेशल आहे भाजीसाठी, रश्श्यासाठी. आणि इथे 3 चमचे मी धना पावडरसुद्धा टाकले आहे, कारण की नॉर्मल भाज्यापेक्षा चिकन मटनची रस्सा भाजी ना ह्याला चांगले मसाले हवे असतात, म्हणून मी मस्तपैकी असे भरपूर मसाले टाकले त्याच्यामध्ये. म्हणजे हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल मसाला हे सगळं 2-2.5 चमचे अंदाजे टाकून घ्यायचं. आता हळदसुद्धा मी 1 मोठा चमचा टाकला आहे आणि थोडीशी हळद नंतरून टाकायची रस्स्यावर. आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे असं मिक्स करून घ्यायचं आणि मग काय करायचं, थोडंसं असं मिक्स करून घेतलं सर्व मसाल्यामध्ये हे ग्रेव्ही मिक्स केली. हे अशी मिक्स करून झालं की मग आपण याच्यामध्ये ना जे आपण चिकन शिजून घेतलेलं असतं पाणी असतं ना, अळणी पाणी बोलतो आपण त्याला, तर ते याच्यामध्ये टाकायचं. नॉर्मल थंड पाणी टाकायचं नाही. मग चिकन रस्सा असो किंवा मटण असो काही असो, शिजवलेलं जे पाणी असतं ना तेच वापरायचं मसाला परतता वेळेस. दुसरं काही पाणी वेगळं टाकायचं नाही, कारण की ह्या पाणी टाकल्यामुळे ना एक मस्त चव येते कालवणाला. हे बघा तर त्या आपल्या शिजवलेल्या पाण्यात थोड्याशा पाण्यामध्ये मी हा मसाला चांगला फ्राय करते. जोपर्यंत त्याला छान रेड रंग येत नाही, मस्त तरी येत नाही, तोपर्यंत स्लो गॅसवर याला छान परतून द्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही. जितका छान हा मसाला परतला जातो ना तितकी टेस्ट वाढते. तिकडे बघू शकता इतका भारी आपल्या बघा मसाल्याला किती छान तरी आली आहे आणि मस्तपैकी हा मसाला परतला गेलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर. हे बघा किती भारी दिसतो. इकडे बघू शकता, हे बघा याचा थिकनेस तुम्ही बघू शकता, असं तोंडाला पाणी सुटते बघता क्षणी. बघा किती भारी आपली ही ग्रेव्ही झाली आहे, चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे खाण्यासाठी, म्हणजे सॉरी चिकनसाठी. तर ही अशी तरी येईपर्यंत मसाला असा छान परतून द्यायचा, असं स्लो गॅसवर, जास्त घाईच करायची नाही अजिबात. हे बघा मस्त झालेलं आहे आणि आपलं वाटण पण एकदम बारीक केल्यामुळं चांगली अशी ग्रेव्ही तयार होती. आता हे आपलं ना चिकन जे उरलेलं पाण्यामध्ये जे शिजवलेलं पाणी ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि जर वाटलंच तरच नॉर्मल पाणी टाका. हे बघा थोडंसं मी अर्धा ग्लासच्या पण कमी मी पाणी टाकलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चारी बाजूने पूर्ण आपल्या ग्रेव्हीमध्ये हे चिकन असं मिक्स करून घ्यायचं. आणि ना सॉरी इकडं आमच्या आजूबाजूला ना आजूबाजूला जे आवाज येतात ना त्याला इग्नोर करा. तर हे बघा मस्त असं मिक्स करून घेतलं आपण चिकन पूर्ण रस्स्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आणि छान येतं याचा फ्लेवर उतरेल याच्यामध्ये. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा, कारण ह्या गरम मसाल्यामुळे ना खूप चांगला फ्लेवर येतो, म्हणूनच मी खडे मसाले वापरले नाहीत. आणि त्यानंतर थोडीशी हळद मला टाकायची होती म्हणून मी हळद टाकली आहे थोडी. हे बघा आता मिक्स करून घ्यायचं आहे हे चारी बाजूनी, जो आपण गरम मसाला आणि हळद टाकले आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण मी चिकन शिजवता वेळेस मीठ टाकलेलं आहे त्यामुळं थोडंच टाकायचं, नाही तर काय होऊन जाईल खारट होऊन जाईल. आणि थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घ्यायची आणि याला चांगलं असं मंद आचेवर झाकण ठेवून 1-5 मिनटं उकळी येऊन द्यायची, जेणेकरून काय होईल सगळे मसाले चिकनमध्ये ना मस्तपैकी असं याचा फ्लेवर उतरेल. हे बघा किती छान आपली अशी गरमागरम गावरान अशी चिकन करी तयार झाली आहे तरीवाली. आता ह्याला थोडा वेळ द्यायचा आहे, मंद आचेवर गॅस कमी केलेला आहे मी. आता याच्यावर ठेवते झाकण. इकडे बघू शकता 1-2 मिनटातच मस्त अशी उकळी फुटलेली आहे, छान असा सुगंध येत आहे, मस्त असं वाटते झटकीपट प्लेट बनवायचं खाऊन घ्यायचं, इतका छान याची टेस्ट होती ना. इकडे बघू शकता मस्त अशी थिकनेस झाली आहे, अजिबात पातळ झालेला नाही आहे. आणि हे बघा मस्त पीस आपला चिकनचा पीस मस्तपैकी असा नरम गाळ शिजून निघलेला आहे, खाता क्षणी असा तुटणारा असा पीस इतका गाळ झालेला आहे चिकनचा. हे बघा याची ग्रेव्ही किती छान झाली आहे, अजिबात कुठे जाडसरपणा नाही राहिला ग्रेव्हीचा.
परफेक्ट अशी ग्रेव्ही बनली आपली आणि घट असा हा चिकन रस्सा तरीवाला चमचमीत झणझणीत थंडीच्या दिवसात खाण्यासाठी रेडी केलेला आहे. तर तुम्ही पण असे संडे, बुधवार, शुक्रवार जेव्हा कधी पण तुम्हाला मन झालं तर तुम्ही अशा प्रकारे सिंपल पद्धतीने ही चिकन तरी करून बघा. इकडे बघू शकता तुम्ही. आता गॅस बंद केल्याच्यानंतर तुम्ही याची तरी बघा किती भारी आलेली आहे. बघू शकता तुम्ही याचा टेक्स्चर बघा, याचा रंग बघा किती भारी झालेला आहे. म्हणजे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटन आणि भूक वाढत अशी. हे बघा याची तरी मी तुम्हाला दाखवते. हे बघा ही तरी खाण्याची पण एक वेगळीच मजा असते. तरी असली ना म्हणजे चिकन आणि मटन आणि तरी असली ना तर किती मस्तच लागतं खायला. काही लोक तर नुसतं तरी भातावर घेतात आणि खातात, मस्त वाटतं. आता मी करते माझं प्लेट तयार कारण मला भूक लागली आहे बघून. तुम्ही पण या सगळे खायला. आज बुधवारचा दिवस आहे तर म्हणलं चला चिकन तरी करूया मस्त. लिंबू कांदा घेतलेला आहे आणि राईस घ्यायचं विसरले, पण तुम्ही राईससोबत याला नक्की खा. आणि बघा आता मी प्लेट करते, एका छोट्या प्लेटमध्ये घेते. हे बघा कारण कसं मी राईस घेतला नाही ना म्हणून छोटंच प्लेट वापरते. हे बघा मस्त पीस घेतलेले आहेत, चांगले नरम लुसलुशीत असे शिजून निघलेले आहेत. असे खाता क्षणी असे तोंडामध्ये मेल्ट होतील इतके छान नरम शिजलेला आहे आपला चिकन पीस. हे बघा आता याची तरी मी वर टाकून घेते. हे बघू शकता इकडे बघा गरमागरम झणझणीत चमचमीत असा हा चिकन तरी मसाला आपला तयार झाला आहे खाण्यासाठी. तुम्ही बघितलं आपण याच्यामध्ये काहीच असे विशेष साहित्य वापरले नाहीत, पण बघता क्षणी बघा किती भारी वाटतं. आणि याची टेस्ट ना तुम्ही ज्यावेळेस खाताना बनवून त्यावेळेसच तुम्हाला याची चव कळेल. कारण मी सांगू शकते फक्त की खूप भारी लागतो, कारण की खरंच भारी लागतो. हे अशा पद्धतीने मी नक्की ट्राय करा. मी 2 चपात्या घेतल्यात, कांदा लिंबू घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आणि राईस फक्त तुम्ही घ्या आणि मस्त याचा गरमागरम आस्वाद घ्या. थंडीच्या दिवसामध्ये असा चिकन तरी मसाला बनवून खा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईबर करा. हे बघा मस्त झालेला आहे झणझणीत असा चिकन मसाला किंवा चिकन ग्रेव्ही बोला किंवा चिकन कालन बोला. बस चला आता मी घेते जेवण. तुम्ही पण या सगळे खायला आणि स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.